श्रावणात उपाशी राहिला तरी चालेल, पण या 3 भाज्या खाऊ नका. नमस्कार. श्रावण महिना म्हटलं की उपवास, सण समारंभ आणि भक्तिमय वातावरण डोळ्यासमोर येतं नाही का? श्रावणात अनेक जण उपवास करतात, काही जण एक वेळ खातात, तर काही जण केवळ फलाहार करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, या पवित्र महिन्यात आपल्या आहाराची विशेष काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे? विशेषतः काही भाज्या अशा आहेत ज्या श्रावणात खाणं टाळलेलंच उत्तम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 3 भाज्यांबद्दल सविस्तर बोलणार आहोत ज्या श्रावणात का खाऊ नयेत आणि त्यामागे काय शास्त्रीय आणि धार्मिक कारण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा. श्रावण आणि आहाराचं महत्त्व. श्रावण महिना हा पावसाळ्याचा ऐन मध्ये असतो. या काळात निसर्गात अनेक बदल घडतात. वातावरणात आर्द्रता वाढते, ज्यामुळे पचनशक्ती मंदावते. आयुर्वेद आणि आपल्या परंपरेनुसार प्रत्येक ऋतूनुसार आहार घेणं गरजेचं आहे. श्रावणात उपवास करण्यामागेही अनेक शास्त्रीय कारणं आहेत. शरीर शुद्धीकरण, पचनसंस्थेला आराम देणं आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवणं ही त्यामागची मुख्य उद्दिष्टे आहेत. या काळात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे संसर्ग आणि आजारांचा धोका वाढतो. अशावेळी योग्य आहार घेऊन आपण स्वतःला निरोगी ठेवू शकतो. आता आपण बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाज्या ज्या श्रावणात टाळायला हव्यात. 1. वांग. आपल्यापैकी अनेकांना वांग्याची भाजी किंवा भरीत खूप आवडतं, पण श्रावणात वांगी खाणं टाळायला हवं. यामागे अनेक कारणं आहेत. आयुर्वेदिक दृष्टिकोन. आयुर्वेदामध्ये वांग्याला वात वाढवणारी भाजी मानलं जातं. पावसाळ्यात वातावरणात वात वाढलेला असतो आणि वांगी खाल्ल्याने शरीरातील वात आणखी वाढू शकतो. यामुळे सांधेदुखी, गॅसेस, अपचन अशा समस्या उद्भवू शकतात. कीटक आणि जंतूंचा धोका. पावसाळ्यात, विशेषतः श्रावणात, वांग्यामध्ये कीटक आणि सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव जास्त असतो. वांग आतून कीड लागल्यासारखं असू शकतं, जे बाहेरून लगेच दिसत नाही. हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. धार्मिक कारण. अनेक धार्मिक मान्यतांनुसार श्रावण महिन्यात वांग खाणं वर्ज्य मानलं जातं. काही ठिकाणी वांग्याला श्रावण वर्ज्य असंही म्हटलं जातं. शिवपूजनातही वांग्याचा वापर टाळला जातो. ॲलर्जीची शक्यता. काही लोकांना वांग्याची ॲलर्जी असते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज सुटणे किंवा पचनाच्या समस्या येऊ शकतात. पावसाळ्यात ही शक्यता अधिक असते. त्यामुळे श्रावणात वांगी खाणं टाळून आपण अनेक आरोग्य समस्यांपासून दूर राहू शकतो. याऐवजी तुम्ही पडवळ, दोडका, घोसाळी यांसारख्या भाज्या खाऊ शकता. 2. पालेभाज्या. पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आपण सगळेच जाणतो, पण श्रावण महिन्यात पालेभाज्या खाताना विशेष काळजी घ्यावी लागते आणि शक्यतो त्या टाळलेलंच उत्तम. याची कारणं खालीलप्रमाणे आहेत. सूक्ष्मजंतू आणि मातीचा अंश. पावसाळ्यात पालेभाज्यांवर माती आणि चिखलाचा अंश जास्त असतो. या मातीत अनेक प्रकारचे सूक्ष्मजंतू, बुरशी आणि किडे असू शकतात, जे कितीही धुतले तरी पूर्णपणे निघून जात नाहीत. पचनास जड. पालेभाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे त्या पचायला थोड्या जड असतात. पावसाळ्यात आपली पचनशक्ती आधीच मंदावलेली असते, त्यामुळे पालेभाज्या खाल्ल्याने अपचन, गॅस किंवा जुलाब होण्याची शक्यता वाढते. शेतीत रासायनिक फवारणी. सध्या अनेक पालेभाज्यांवर रासायनिक खतं आणि कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात केली जाते. पावसाळ्यात हे रसायन भाज्यांवर जास्त काळ टिकून राहण्याची शक्यता असते, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. रोगांचा धोका. दूषित पाण्यामुळे किंवा मातीमुळे पालेभाज्यांमधून टायफॉइड, कॉलरा किंवा इतर जलजन्य रोगांचे संक्रमण होण्याची शक्यता असते. याऐवजी तुम्ही पडवळ, दोडका, घोसाळी, भेंडी किंवा दुधी भोपळा यांसारख्या भाज्या खाऊ शकता. त्या पचायला हलक्या असतात आणि आरोग्यदायीही असतात. 3. मुळा. मुळा हिवाळ्यात खूप चांगला असतो, पण श्रावण महिन्यात तो खाणं टाळावं. यामागेही काही महत्त्वाची कारणं आहेत. वातवर्धक गुणधर्म. मुळा हा देखील वातवर्धक मानला जातो, विशेषतः त्याची पाने. श्रावणात मुळा खाल्ल्याने शरीरातील वात वाढू शकतो, ज्यामुळे सांधेदुखी आणि पोटाच्या समस्या वाढतात. अतिउष्णता. काही लोकांच्या शरीरासाठी मुळा उष्ण असतो. पावसाळ्यात वातावरणात गारठा असला तरी शरीरातील उष्णता आणि पित्त वाढू शकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या किंवा जळजळ होऊ शकते. पचनावर परिणाम. मुळ्यामध्ये विशिष्ट घटक असतात, जे काही जणांना पचायला कठीण जातात. पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत असल्याने मुळ्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जमिनीतील घटक. मुळा जमिनीत उगवणारी भाजी असल्यामुळे पालेभाज्यांप्रमाणेच त्यालाही जमिनीतील सूक्ष्मजंतू आणि दूषित पाण्याचा धोका असतो. याऐवजी तुम्ही काकडी, टोमॅटो मर्यादित प्रमाणात किंवा गाजर श्रावणानंतर यांसारख्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करू शकता. श्रावणात काय खावे? आता तुम्ही म्हणाल, मग श्रावणात काय खावं? काळजी करू नका. श्रावणात खाण्यासाठी अनेक पौष्टिक आणि सात्विक पर्याय उपलब्ध आहेत. शेंगा भाज्या, दोडका, पडवळ, घोसाळी, भेंडी, दुधी भोपळा, कारली यांसारख्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. त्या पचायला हलक्या असतात. कडधान्य. मोड आलेली कडधान्ये, मूग, मटकी तुम्ही मर्यादित प्रमाणात खाऊ शकता, पण ती चांगली शिजवून घ्या. फळे. केळी, सफरचंद, डाळिंब,
पेरू यांसारखी हंगामी फळे खा. ती शरीराला ऊर्जा देतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, ताक, पनीर यांचा आहारात समावेश करा. ते पौष्टिक असतात. कंदमुळे, बटाटा, रताळं, सुरण, अरवी यांसारखी कंदमुळे तुम्ही उपवासाच्या वेळी खाऊ शकता. धान्य आणि पीठ, राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा, वरई यांसारख्या पदार्थांचा वापर करा. तर मंडळी, श्रावण महिन्यात आपल्या आहाराची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वांगी, पालेभाज्या आणि मुळा या 3 भाज्या श्रावणात टाळण्याचा सल्ला अनेक जुने जाणकार देतात. यामागे शास्त्रीय आणि धार्मिक दोन्ही कारणं आहेत. लक्षात ठेवा, श्रावण हा शरीर शुद्धीकरणाचा आणि आत्मशुद्धीचा काळ आहे. या काळात पचनशक्ती मंदावते, त्यामुळे पचायला हलका आहार घ्या. स्वच्छता आणि आरोग्य यांना प्राधान्य द्या. पाणी उकळून प्या किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि श्रावणातील आहाराबद्दलची तुमची माहिती वाढली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही श्रावणात अजून कोणत्या भाज्या टाळता किंवा कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करता हेही नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा आणि श्रावण महिन्याचा आनंद लुटा.